नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतोय. मित्रांनो, निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आज काय वर्क झालेलं आणि मार्केटमध्ये आपण आपल्या स्ट्रॅटजीने कुठे एंट्री दिली, कुठे एंट्री का नाही दिली आणि काय कंडिशनला काय केलं पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओला सुरू करण्यात युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. बघा की बँक निफ्टीमध्ये आपण बघतोय, बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी आज ट्रेडच नाही आलेला. ट्रेड आला सेलची एंट्री प्रिव्हियस डेला होती, म्हणजे काय होती, काल होती. आज तारीख किती आहे बघा, 21. तर कधी 20 तारीखला या ठिकाणी आपली एंट्री चालू होती, जी आपण घेतली असती तर प्रॉफिट होतं. आपण नाही घेतली धरूया, या ठिकाणी एंट्रीज नाही आली, बायची एंट्री आली, लॉस झाला. ओके. त्यानंतर बघूया परत सेलची एंट्री आली, अजून एंट्री काय झाली, कन्सिडर नाही झाली. एंट्री कन्सिडर कधी होणार, जर याच्या डाऊनला मार्केटने ब्रेक केलं तर. म्हणजे कशाच्या डाऊनला, या कॅन्डलच्या डाऊनला. कोणती कॅन्डल बघा, या कॅन्डलच्या डाऊनला मार्केटने ब्रेक केलं तर आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, आपली एंट्री होणार आहे. समजलं, सिंपल. आता बघा की आता आपण निफ्टीवरती जाऊया. आता निफ्टीवर, या बँक निफ्टीमध्ये तुम्हाला समजलं. आता निफ्टीवरती आल्यानंतर एक मिनिट मी ठिकाणी चार्ट लावतो. आता निफ्टीवरती आल्यानंतर बघा, निफ्टीमध्ये आज काय झालेलं की पहिला ट्रेड सेलचा होता, या ठिकाणी एंट्री नव्हती. बरोबर, दुसरा सेलचा होता, या ठिकाणी आपली एंट्री कन्सिडर झाली. दोन्ही सेम चार्ट आहे ना निफ्टी निफ्टीचे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपली एंट्री कन्सिडर झालेली या लेवलला, कुठे, इथे या कॅन्डलला. या कॅन्डलचा स्टॉप लॉस आणि 1:2 या ठिकाणी आपलं टार्गेट होतं, आणि 1:2 टार्गेट आपलं या लेवलला इझिली अचीव्ह झालेलं. सिंपल. म्हणजे 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि आपलं 80 पॉईंटचं टार्गेट, आपल्याला 102 पॉईंट टोटल आपल्याला टार्गेट या ठिकाणी मिळाले. त्यानंतर या ठिकाणी एक बायची एंट्री आलेली, आपला स्टॉप लॉस हिट झाला. त्यानंतर या ठिकाणी अजून सेलची एंट्री काही आली नाहीये. म्हणजे जर आपण बघितलं मोठामोठी, तर बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड लॉस, निफ्टीमध्ये एक ट्रेड लॉस, 1:2 टार्गेट हिट. काल जर आपण निफ्टीमध्ये बघितलं, काल आपल्याला ट्रेडच नाही आलेला. बघा या ठिकाणी याचा हाय ब्रेक झालेला का, हा झालेला. या ठिकाणी एक लॉस झाला, या ठिकाणी याचा लो ब्रेक झाला नव्हता. बरोबर, या ठिकाणी याचा हाय ब्रेक झाला नव्हता आणि मॉर्निंगला याचा लो ब्रेक झाला नव्हता. हाय ब्रेक आणि लो ब्रेक झाला नव्हता, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट नाही मिळालेली. बरोबर. आता बेसिक जर आपण बघितलं, तर मार्केट पूर्ण कालचं साईडवेज होतं. त्याच्यामुळे आपण जवळजवळ 12:30-1लाच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की मार्केटमध्ये आज आपल्याला मोमेंटम नाहीये, आणि त्यामुळे आपण पूर्ण दिवस मार्केटमध्ये बसून राहिलो, फक्त ट्रेड न घेता. त्यानंतर त्याच्या प्रिव्हियस डेला बघा की इथे एंट्री आलेली, प्रॉफिट, इथे एंट्री आलेली, प्रॉफिट, इथे एंट्री आलेली, लॉस झाला. त्यानंतर बायची एंट्री कन्सिडर नाही झालेली, सेलची एंट्री कन्सिडर झाली, प्रॉफिट. म्हणजे सिंपल. जर आपण प्रॉपर मार्केटमध्ये स्ट्रॅटर्जीवरती बिलीव्ह ठेवू, जर मार्केटमध्ये काम केलं, तरच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहे. जसं की या ठिकाणी प्रॉफिट होतं, या ठिकाणी लॉस होता. बरोबर. या ठिकाणी एंट्री होती या कॅन्डलला, इथून मार्केटने रिव्हर्सल देऊन चांगलं प्रॉफिट दिलेलं. इथे सेलची एंट्री होती, इथे पण प्रॉफिटमध्ये, इथे एंट्री कन्सिडर नाही झालेली, सेलची एंट्री कन्सिडर झाली, प्रॉफिट. म्हणजे जर आपण जवळजवळ बघितलं, तर आपण मार्केटमध्ये 30 ते 40% मित्रांनो प्रॉफिटमध्ये राहतोय. बघा या ठिकाणी लॉस झाला तर खूप छोटे लॉस आहे, पण प्रॉफिट होतात त्यावेळी किती, खूप मोठे. या ठिकाणी सुद्धा आपली एंट्री कन्सिडर झाली नव्हती, आणि या ठिकाणी सुद्धा एंट्री सेलची कन्सिडर नव्हती, बायची एंट्री कन्सिडर झालेली, आपण प्रॉफिटमध्ये आलो. प्रॉफिट प्रॉफिट. म्हणजे सिंपल. जर आपण आपल्या स्ट्रॅटर्जीवरती विश्वास ठेवला आणि प्रॉपर जर स्ट्रॅटर्जीला समजून घेतलं, तर इझिली आपण मार्केटमधून चांगला मोठा पैसा बनवू शकतो. त्यासाठी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, कुठल्या लेवलला बाय केलं पाहिजे, कुठल्या लेवलला सेल केलं पाहिजे, आणि कुठल्या लेवलला एक्झिट झालं पाहिजे. यासाठी पूर्ण मी स्ट्रॅटर्जी बनवून दिली आहे. तुम्ही या ग्रीन लाईनला फॉलो करा, ग्रीन लाईनच्या मार्केट वरती आलं एक्झिट करा. सिंपल. तुम्हाला 1:2, 1:3, 1:4 इझिली मिळू शकतं. समजलं. म्हणजे मार्केटमध्ये काम करण्याच्या पद्धती खूप आहेत, फक्त समजणं गरजेचं आहे की कोणती पद्धती योग्य आहे आणि आपल्याला प्रॉफिटेबल ठेवणार आहे. आता बाय आणि सेल मी का सिग्नल तुम्हाला देतोय, की मार्केटमध्ये नवीन ट्रेडर आहेत, त्यांना समजून घेणं गरजेचं आहे की ऍक्च्युअल मध्ये मार्केट वर्क कसं होतं. आता मला सांगा, जर सपोज मी, मला माहिती नाही की इथून मार्केट किती वर जाणार आहे, तर मी प्रिडिक्शन कसं करू की मार्केट कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. जर मी मार्केटमध्ये 1:2 नंतर
मार्केटला ट्रेल करायचं ठरवलं, इथे कुठेतरी माझं 1:2 झालं असतं आणि मी या पर्पल किंवा येलो लाईनला जर ट्रेल करायचं ठरवलं तर मार्केटमध्ये बघा, हा पूर्ण ट्रेड मी कॅप्चर करू शकत होतो, हा पण पूर्ण ट्रेड मी कॅप्चर करू शकत होतो. म्हणजे मार्केटमध्ये मार्केटची समज असणं गरजेचं आहे, कुठल्या लेवलला काय करायचं. समजलं? लॉस मार्केटचा भाग आहे, पण छोटा लॉस आपल्या हातात आहे, मार्केटला किती द्यायचं आहे. आणि प्रॉफिट किती घ्यायचं ते पण आपल्या हातात आहे, पण प्रॉफिट किती देणार हे मार्केटच्या हातात आहे. अनलिमिटेड देणार आहे ना प्रॉफिट, पण लॉस द्यायचा हे लिमिटेशन आपल्या हातात आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिटला कसं ट्रेल करता त्याच्यावरती डिपेंड आहे तुमची ट्रेडिंग जर्नी. ट्रेडिंग जर्नी म्हणजे की तुम्ही सपोज जर आपला या ठिकाणी सेल सिग्नल आलाय, तर हा पूर्ण ट्रेड मी पूर्ण दिवस ट्रेल करणं गरजेचं आहे. या पूर्ण दिवस मी ट्रेल केलं तरच मला प्रॉफिट येणार आहे. मग त्यासाठी आपण काय सेंटिमेंट बनवलंय की हे रेड पॉईंट आहेत ना, तर वेबिनार आपला होणार आहे संडेला. त्या वेबिनारमध्ये मी या सगळ्या गोष्टी डिटेल अँड डिटेल सांगणार आहे की मार्केटमध्ये काय केलं पाहिजे, प्रॉफिट कुठे बनतं, लॉस कुठे बनतो. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी डिटेल अँड डिटेल तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात. समजलं? त्यासाठी आपण फ्री स्ट्रॅटर्जी देतोय. त्यापेक्षा मित्रांनो, समजून घेण्यापेक्षा की मार्केटमध्ये काय केलं पाहिजे हे समजून घ्या. अशाच मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर भेटतील आणि आपण अल्गोच्या स्ट्रॅटर्जी घेऊन येत राहणार. अल्गो ऑटोमेशन एआय ट्रेडिंग, बरोबर, सिम्पल मध्ये चांगलं प्रॉफिट. त्यासाठी आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर